हाय गाइस, वेलकम टू माय चैनल। तो आज है इंडिपेंडेंस डे 15 अगस्त एंड हम लोग जा रहे हैं ट्रैकिंग करने। अवचितगढ़ जा रहे हैं हम लोग, जो कि मेरे घर से लगभग 3 आवर्स की दूरी पर है। 5 बज रहे हैं अभी। अभी मैं निकल रहा हूँ। पैकिंग वैकिंग सब हो गया ट्रैकिंग का। तो गाइस अभी हम लोग निकल रहे हैं। 5:30 हो गया, थोड़ा लेट हो गया, आधा घंटा। पेट्रोल भर के सीधा हम लोग ब्रेकफास्ट के लिए रुकेंगे। अभी जर्नी में बताते हैं कैसे क्या कहाँ से जाना है, देखते हैं। तो गाइस हम लोग आ गए हैं। काफ़ी जगह है पार्किंग के लिए यहाँ पे। रोहा स्टेशन से बहुत नज़दीक है। हम लोग अभी मेढा गांव से आए हैं यहाँ पे। मुंबई से आने के लिए आप ट्रेन से भी आ सकते हो, या खुद का व्हीकल है तो बहुत जगह है पार्किंग। ठीक है, तो ट्रैक ट्रैक चालू करते हैं। वी हैव वन कंपेनियन। इथूनच असेल। डॉगेश पण आहे आमच्यासोबत। हे काय प्रवेश तर विहीर आहे, दाखवतोय। बोर्ड पण लगेच आला। रोहा गावच आहे हे, इथे लिहिलंय। उलटा दिसतंय। मी एवढे महाग शूज घेतलेत, काहीच कामाचे नाहीत। खालतून स्पाइक्स आहेत ना, तर ते स्लिप होत आहे। तसे हे नाही पाहिजे। हे ट्रेकिंगचे शूज आहेत, पण स्लिप होत आहेत। किडे वगैरे असतात, ते चिकटतात पायाला। पाऊस पडायला पाहिजे। जास्त फेमस नसल्यामुळे गर्दी काहीच नाहीये, कोणच नाही। कुठून आहे? इथून दिसतंय मला। असं जाऊन असं आहे वाटतं। लेग डे होतं आज पण।
तर गाईज जरा आपण थांबलो आता विश्रांतीसाठी. गड आता अर्धा बाकी आहे अजून, आय थिंक अर्धा तास लागेल वरती पूर्ण टोकापर्यंत पोचायला. तर या गडाची माहिती म्हणजे मी नेटवरतीच वाचली, विकिपीडियावरती फारशी काही इन्फॉर्मेशन नाही आहे. तर तेवढंच आहे की हा गड निजामशाहच्या अंडर होता आधी, अहमदनगरचा निजामशाह. त्याच्यानंतर तो ताब्यात गेला आपल्या महाराजांच्या, आणि महाराजांनी खूप रिनोव्हेशन केलेलं आहे याचं. आणि हे गडाचं नाव अवचितगड असं का ठेवण्यात आलं हे मला कळलं विकिपीडियावरून, की हा खूप घाईघाईमध्ये इन हरी बांधण्यात आला होता, म्हणून ह्याच गडाचं नाव अवचितगड असं ठेवण्यात आलेलं. ते विकिपीडियावरती जे मी वाचलं तेच मी तुम्हाला सांगतोय. तर मुंबईच्या जवळ आहे, 3 तासापेक्षा कमी, 2.5 तासाच्या अंतरावरती आहे. तर तुम्ही एक्सप्लोर करू शकता. आता बघू अजून किती वेळ लागतोय वरती पोचायला. आता भेटूया वरती, चल. तर महादरवाजाकडे आलो आपण. इथेच तुम्हाला एक तोफ बघायला मिळेल. ते तलाव आहे. हो, जायचं तेव्हा या पाण्याच्या टाक्या आहेत. पाण्याच्या टाक्या बघून झाल्या की तिकडून त्या दरवाजातून तुम्हाला जायचंय. ती मोठी टाकी भरली की तिकडून पाणी यायला बघा, तिकडे थोडीशी जागा दिली आहे. तिकडून आहे ना. तर गाईस या पाण्याच्या टाक्या आहेत, या बघून झाल्या की हा आहे दुसरा महादरवाजा. या महादरवाजातून वाट जाते सरळ आपल्या शेवटच्या ह्याच्यावरती, टोकावरती. ते झेंडा आहे आणि तिथून झेंड्यापासून पुढे एक ब्रिज आहे, तिथे जाऊन तुम्ही छान व्ह्यू आहे तिकडे, तिकडे फोटोज काढू शकता. अजून भक्का आहे इकडे आहे जवळ, हे दाखव. त्या काळात इकडे लाकडाचे खांब लावले जायचे. इथे लाकडी दरवाजा असायचा आणि या दरवाजाच्याच अलीकडे खांब लावले जायचे. अजूनही काही अवशेष इकडे एक आहे खांब लावायला, पण हा दुसरा इकडे मिसिंग आहे. आय डोंट नो, नॉट शुअर हा इकडे का मिसिंग आहे. तर गाईज दुसऱ्या महादरवाजातून आपण आलोय. ही वाट येते सरळ वरती जाऊन तुम्ही झेंडा बघू शकता. आणि मग तो बघून आल्यावरती ही जी वाट दिसते दुसऱ्या महादरवाजातून, ही जी वाट जाते, जे तुम्ही इकडे एक ब्रिज आहे, जुना ब्रिज आहे, तो जाऊन बघू शकता. व्हाईट कलरचा ब्रिज आहे, व्ह्यू चांगला आहे, पण जरा काळजीपूर्वक जावा कारण पोकळ झालंय. आत्ताच आमचा एक मित्र त्याच्यावरती जाऊन आला तर ते तुटलं. तर जाताना नीट त्याचं निरीक्षण करा, नीट व्यवस्थित आहे की नाही, आणि एका वेळेला एका जणाने जावा ब्रिजवरतून. सरळ जाऊन बेसिकली राईट घ्यायचं तुम्हाला. खालती एक छोटीशी वाट आहे, त्या वाटेनं जाऊन ब्रिज तुम्हाला मिळेल.
आयुष्य हे तुटलं येड्या. A few moments later. फुल फॉग झालं यार, भारी वाटतंय. सवाल तर त्या ब्रिजच्या इथे तुम्ही फोटो काढू शकता, पण त्याच्यानंतर पुढे फक्त वाटच आहे जायला, बाकी काय असं नाही आहे व्ह्यू वगैरे. तुम्ही इथे एकांत मे बी बसू शकता, आहे चांगला इथं व्ह्यू वगैरे, पण आता जरा फॉगी आहे म्हणून ते दिसत नाही. तुम्ही जरा पावसाळ्यानंतर जर आलात तर मे बी चांगला दिसेल व्ह्यू. पण आता तरी आम्ही आलोय 15 ऑगस्टला, तर 15 ऑगस्टला असं वातावरण आहे. तुला काय बोलायचंय? हॅपी इंडिपेंडन्स डे. थांबलाय आता पाऊस, तर आता आम्ही थोडं खाऊ काहीतरी आणि मग उतरायला चालू करू. हा नुसरत सॉल्ट बे. याचा अंदाज नाही मला. तिथे लागेल काय टाकतोय? दूध मिल्क पावडर. बोल असं काय टाकतोय ते. मिल्क पावडर. अरे चल टाकू. ती टाका. A few moments later. तर आता गड आपण उतरतोय मित्रांनो. पाऊस आता सुरू झालेला आहे. ऑलमोस्ट अर्धी वाट आपण सोडलेली आहे. आता 15 ते 20 मिनिटात आपण पोचू खाली. तर गड छान होता. काय काय जे वास्तू होते शिवकालीन ते बघायला मिळाले आपल्याला. आणि एकांत आहे, जास्त गर्दी नाही आहे. तुम्ही जरी विकेंडला आला तरी तुम्हाला खूप म्हणजे छोटा ट्रेक आहे आणि डिफिकल्टी लेवल तर इझीच आहे आणि जास्त गर्दी नाही मेन म्हणजे. तर तुम्हाला चांगला टाइम स्पेंड कराल तुम्ही. इनफॅक्ट फॅमिलीसोबत पण येऊ शकता, कारण खूप छोटा ट्रेक आहे. आय थिंक 1 तासाच्या पण आतमध्ये फिनिश होतोय. आणि आहेत काय काय बघण्यासारख्या काही गोष्टी आहेत, तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. तर आता आपण उतरणार आहे आणि थेट आता घरीच आपण जाऊ. तर भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सी या, बाय बाय.